सैनिक टाकळीमध्ये रेणुका देवीचा भंडारखाना उत्सव भक्तिभावात संपन्न। सैनिक टाकळी ते पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत यल्लम्मा देवी मंदिरात मंगळवारी रेणुका देवीचा पारंपरिक भंडारखाना उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। मंगळवार हा देवीचा वार मानला जात असल्याने पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळलेली होती। यावेळी पुजारी पिंटू उर्फ देवमामा यांनी पहाटे देवीला दंडवत घालून विधिवत पूजा अर्चा केली। त्यानंतर फुलांच्या आकर्षक सजावटीने देवीची शोभा वाढवण्यात आली आणि आरती करून उत्सवाची सुरुवात करण्यात आली। या भंडारखाना सोहळ्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे महाप्रसादाची व्यवस्था। पुजारी पिंटू उर्फ देवमामा स्वतः हजारो भक्तांसाठी तयार करण्यात आलेली खीर तसेच गरमागरम जेवणातील पदार्थ स्वतःच्या हस्ते वाढतात। त्यानंतर सैनिक टाकळी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांसाठी महाप्रसादाचं वितरण सुरू झालं। दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे 3 ते 4 हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। सायंकाळी देवीच्या विवाहाचा पारंपरिक सोहळा पार पडला, जो अनेक वर्षापासून गावात प्रचलित आहे। रात्री उशिरापर्यंत देवीचा जागर करण्यात आला आणि त्यानंतर हा भंडारखाना उत्सव समारोपास गेला। सैनिक टाकळीमध्ये कोणतेही लग्नकार्य किंवा शुभकार्य असो, रेणुका देवीचा जग घरात आणल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही अशी श्रद्धा गावकऱ्यांमध्ये आहे। गेल्या अनेक दशकांपासून परशुराम काटकर उर्फ देवमामा यांनी सुरू केलेली देवीची सेवा व परंपरा त्यांच्या निधनानंतरही पिंटू उर्फ देवमामा यांच्या माध्यमातून तितक्याच भक्तिभावानं पुढे सुरू आहे। याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं। एकंदरीतच रेणुका देवीचा भंडारखाना उत्सव सैनिक टाकळीमध्ये आनंद, श्रद्धा आणि भक्तिभावाच्या वातावरणात उत्साहात पार पडला। शिवार न्यूजसाठी सुदर्शन पाटील, सैनिक टाकळी।